नमस्कार मंडळी. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अतिशय सुंदर आणि तितक्याच पवित्र अशा परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. ती परंपरा म्हणजे कुंकुमार्चन. राणे गुरुजींच्या अत्यंत सखोल मार्गदर्शनावर आधारित असलेल्या या माहितीतून आपण कुंकुमार्चन म्हणजे नक्की काय, त्यामागचं शास्त्र काय, हे अगदी बारकाईने समजून घेणार आहोत. चला तर मग लगेच या ज्ञानपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. आता कुंकुमार्चन हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात येतं की हे नक्की आहे तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा अभिषेक आहे. नेहमी आपण दूध, पाणी किंवा पंचामृताचा अभिषेक पाहतो, बरोबर. पण कुंकुमार्चनामध्ये या द्रव्यांऐवजी चक्क कोरड्या आणि लाल भडक अशा पवित्र कुंकवाचा वापर केला जातो. म्हणजे विचार करा, देवाला कुंकवाने स्नान घालणं ऐकायलाच किती भावपूर्ण वाटतं ना. तर आज आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. पहिलं म्हणजे कुंकुमार्चन म्हणजे नक्की काय. दुसरं, हे कोण करू शकतं. तिसरं, या पूजेची अतिशय सोपी आणि योग्य पद्धत कोणती. चौथं, यासाठी शुभ मुहूर्त कोणते असतात. आणि 5वं, यातून मिळणारे अद्भुत लाभ. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. कुंकुमार्चन म्हणजे नक्की काय. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कुंकवाने अभिषेक करणे हे याचं मुख्य स्वरूप आहे. पण हे फक्त एखादं कर्मकांड नाहीये बरं का. हे एक साक्षात भक्तीचं प्रकटीकरण आहे. देवता, स्त्री असो वा पुरुष, जेव्हा आपण मंत्रांच्या गजरात चिमूटभर कुंकू त्यांच्यावर वाहतो, तेव्हा ते नुसतं कुंकू नसतं, ती आपल्या श्रद्धेची, आपल्या आंतरिक समर्पणाची एक सुंदर उधळण असते. आता आपण बघूया आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. कुंकुमार्चन नक्की कोण करू शकतं. इथे ना एक खूप मोठा आणि वर्षानुवर्षे चालत आलेला गैरसमज आधी दूर करणं गरजेचं आहे. अनेक जणांना असा पक्का समज असतो की हा विधी फक्त आणि फक्त महिलांसाठीच आहे. पण अहो, असं अजिबात नाहीये. वास्तव हे आहे की स्त्री आणि पुरुष दोघेही अगदी समान श्रद्धेने कुंकुमार्चन करू शकतात. शास्त्रात कुठेही असा लिंगभेद केलेला नाही. मग प्रश्न पडतो की याचे लाभ काय आहेत. तर बघा, जेव्हा महिला कुंकुमार्चन करतात तेव्हा त्यांना सौभाग्य आणि अखंड सुखाची प्राप्ती होते. आणि जेव्हा पुरुष हा विधी करतात तेव्हा त्यांना एक अद्भुत पौरुषत्व आणि प्रचंड चैतन्य मिळतं. थोडक्यात सांगायचं तर जो कुणी हे श्रद्धेनं करेल त्याच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि आध्यात्मिक फळ नक्कीच ठरलेलं आहे. त्यामुळे सर्वांनीच याचा लाभ घ्यायला हवा. पुढे जाऊया आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे. ही पूजा घरी करण्याच्या सोप्या आणि योग्य पद्धतीकडे. ही प्रत्यक्ष पद्धत समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जर तुमच्या देवघरात देवाची मूर्ती असेल तर तुम्ही थेट त्या मूर्तीवर कुंकू वाहू शकता, काहीच अडचण नाही. पण समजा अनेकदा आपल्याकडे देवाचा फक्त फोटो असतो, मग अशा वेळी काय करायचं. कारण फोटोवर थेट कुंकू वाहिलं तर तो खराब होऊ शकतो. म्हणूनच अशा वेळी फोटो समोर थोड्या अक्षता ठेवा, त्यावर एक सुपारी किंवा एखादं नाणं ठेवा आणि फोटोतल्या देवतेचं त्या सुपारीत किंवा नाण्यात आवाहन करा. आणि मग तुमचं सगळं कुंकू त्या सुपारीवर वाहा. आहे की नाही एकदम शास्त्रशुद्ध आणि सोपी पद्धत. आता कुंकू वाहताना नुसतंच शांत बसायचं नाहीये, त्यासोबत मंत्रांचा गजर असायलाच हवा. मंत्रांमुळे या विधीची ताकद अक्षरशः कित्येक पटींनी वाढते. तुम्ही श्रीसूक्त म्हणू शकता, याचे 16 पाठ केले तर अतिउत्तम. जर गणपती बाप्पाचं कुंकुमार्चन करत असाल तर अथर्व शीर्ष नक्की म्हणा. याशिवाय पुरुष सूक्त किंवा कोणत्याही देवतेच्या 108 नावांची शतनामावली वाचत तुम्ही हे कुंकू अर्पण करू शकता. मंत्रांचे स्पंदन आणि कुंकुवाचा अभिषेक हा संगम खरोखरच एक अद्भुत ऊर्जा निर्माण करतो. आणि हो, कुंकू कसंही उचलून टाकायचं नाहीये बरं का. इथे एका विशिष्ट मुद्रेचा वापर करायचा असतो. आपला अंगठा, मधलं बोट आणि अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारचं बोट, या तिन्हींचा वापर करून अतिशय आदरपूर्वक कुंकुवाची चिमूट पकडायची आणि मंत्राच्या प्रत्येक शब्दासोबत ती चिमूट हळुवारपणे देवतेच्या चरणी सोडायची. ही मुद्रा आपली एकाग्रता आणि देवाप्रती असलेला नितांत आदर दर्शवते. चला आता बघूया आपला चौथा मुद्दा. कुंकुमार्चन करण्यासाठी योग्य आणि शुभ मुहूर्त कोणते. तसं पाहिलं तर भक्तीला वेळेचं बंधन नसतं, पण काही विशेष दिवस या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहेत. देवीची उपासना करण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार तर खास आहेतच, पण त्यासोबतच नवरात्रीचे 9 दिवस, पौर्णिमा, अष्टमी, दसरा आणि दिवाळीतलं लक्ष्मीपूजन हे दिवस कुंकुमार्चनासाठी सर्वोत्तम आहेत. आणि जर गुरुपुष्यामृत योग असेल तर मग विचारूच नका. या योगावर केलेलं कुंकुमार्चन अनंत पटींनी जास्त फळ देणारं ठरतं.
आणि नवरात्रीचा विषय निघालाच आहे तर एक अतिशय खास गोष्ट सांगतो. नवरात्रीच्या या पवित्र काळात जर तुम्ही सप्तशती पाठाचं वाचन करत कुंकुमार्चन केलं तर त्यातून एक प्रचंड शक्तिशाली अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. यामुळे साक्षात देवीचा आशीर्वाद मिळाल्याची प्रचिती येते. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, कुंकुमार्चनाचे अद्भुत लाभ. बघा, एवढी भक्ती आणि श्रद्धेने केलेली उपासना कधीच वाया जात नाही. याचे लाभ खूप विशाल आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. असं पुण्य जे कधीच संपत नाही. साक्षात देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो. आयुष्यात जे काही वर्षानुवर्षे रेंगाळलेले प्रश्न आहेत, अडचणी आहेत, ते आपोआप मार्गी लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आजच्या धावपळीच्या जगात जी गोष्ट सगळ्यात दुर्मिळ झाली आहे ती सखोल आंतरिक शांतता आपल्याला या उपासनेतून नक्की मिळते. यामागे दडलेला एक खूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी विचार मला शेअर करायचा आहे. पूजेमध्ये आपण जे कुंकू वापरतो ते नंतर केवळ एक लाल पावडर उरत नाही, ते साक्षात देवीच्या आशीर्वादाचं प्रतीक बनतं. आणि जेव्हा आपण हे अभिमंत्रित झालेलं कुंकू प्रसाद म्हणून इतरांना देतो तेव्हा आपण फक्त कुंकू वाटत नसतो, तर आपण त्या देवतेची ऊर्जा, तिचा तो सकारात्मक आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचवत असतो. समाजाला एका सकारात्मक भावनेने एकत्र जोडणारा हा किती सात्विक मार्ग आहे, नाही का? तर या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी मी तुम्हाला एक विचार करायला नक्कीच सांगेन. आजच्या या आधुनिक पण तितक्याच ताणतणावाने भरलेल्या आयुष्यात खरी मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि ईश्वराशी एक घट्ट नातं जोडण्यासाठी अशा या प्राचीन आणि सुव्यवस्थित परंपरेकडे वळणं हाच सर्वोत्तम मार्ग असू शकतो का, यावर नक्की विचार करा. या साध्या पण अत्यंत शक्तिशाली कुंकुमार्चनेमुळे सर्वांच्या आयुष्यात भरपूर सुख, शांती आणि चैतन्य लाभो, हीच प्रार्थना. हे विश्लेषण